एमआयएम कडून मुंबईमध्ये सर्वधर्म समभावाचा नारा दिला गेलाय। हिंदू गटनेते विजय उबाळे यांची ही भूमिका आहे। उबाळेंनी चैत्यभूमीवर घटनाकारांना आदरांजली सुद्धा वाहिली। तर विजय उबाळे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी संवाद साधलाय, ऐकूया। वॉर्ड प्रभाग क्रमांक 140 मध्ये आपला विजय झाला आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया, कारण कशा पद्धतीने त्या ठिकाणी लढत होती? सर्वप्रथम मी बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, बलाला साहेब, इम्तियाज जलील साहेब, अतिक अहमद खान सर, इरफान शेख, जावेद मुल्ला भाई, अलिशाद अन्सारी भाई, हे सगळे जे माझे सहकारी आहेत, वरिष्ठ नेते आहेत, यांनी मला खूप सपोर्ट दिला। सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचा धन्यवाद बोलतो आणि आपलाही धन्यवाद करतो जे आपण माझी बाईट घेण्यासाठी आला होता। आणि वॉर्ड क्रमांक 140 हा SC साठी रिझर्व होता आणि त्याच्यामध्ये मला धरून 16 कॅन्डिडेट होते। नक्कीच आपल्या समोर 15 कॅन्डिडेट होते आणि त्यांच्यामधून तुम्ही जो विजय मिळवला आहे आणि त्यामध्ये एक राजकारण जे आहे ते आपण पाहायला मिळत होतं की कुठेतरी मराठी आणि अमराठीचा वाद सुद्धा या मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळाला आणि या वादातून तुमचा विजय झाला। बरोबर आहे, कारण की तुम्ही जर बघाल, तुम्ही जर आता सांगितलं मराठी अमराठीचा वाद चालू आहे, धर्मावरती पण लोक वोट मागतात, पण MIM पार्टीने पूर्णपणे गोवंडी मानपूर तालुक्यामध्ये पूर्णपणे 8 सीट होत्या। 8 सीटला शिकलेले उमेदवार दिले होते आणि त्यापैकी 8 पैकी 6 जण निवडून आलेत आणि त्यांचे मुद्दे भाषा, धर्म किंवा काही जात असे नव्हते। त्यांनी फक्त लोकांच्या विकासासाठी आपण काय करू शकतो हेच पुढे ठेवलं होतं, म्हणजे डेव्हलपमेंटच्या सगळ्या गोष्टी होत्या, बाकी दुसरं तिसरं काही नव्हतं। आणि आम्ही कोणत्याही भाषेवरती, धर्मावरती बोललेलो नाहीये आणि त्याच्यावरती वोट पण मागितले नाहीयेत आणि शिक्षित असल्यामुळे लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिली आणि निवडून आणलं। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।